राम राम मंडळी. तर आज आपण आपली सुरुवात जेवणापासूनच केली ते, कारण की सकाळी कार्यकर्त्यांना लवकर आवरलेलं जरा काय वागतं सारखाच आपला लाजतच असतो. फायनली जेवण ताव मारला, मग काय वाघ त्याला भांडी कशी धुवायची ते ट्रेनिंग देत होता. मग काय निवांत झालं सगळं ओकेमध्ये. मग आता भूषण शेठ म्हणलं आपली मिटिंग आहे आज, जायचं आहे जरा. चालतंय म्हणलं चला. गेलो मग आत मिटिंगला. फायनली मग काय आलो आत, गडी बसला मिटिंगला आत जाऊन. म्हणलं आत पण काहीतरी करावं म्हणलं, मग जाऊन बसलेलो नदीच्या कडेला. तिथून लोकलचा व्ह्यू असा मस्त येत होता. म्हणलं घ्यावा एखादा टेक ओकेमध्ये. कसं काय वातावरण इकडं, पावसाचं वातावरण झालं, मधून अधून यायचा आणि गायब व्हायचा. काय म्हणलं जाऊ द्या. फायनली मग तिथं झांजपतकाची प्रॅक्टिस चाललीच होती, ते ऐकत बसलं आपलं निवांत. म्हणलं शेटचं होते मिटिंग तोपर्यंत ऐकत बसावं, आवड आहे आपल्याला. फायनली मिटिंग झाली, मग आता बुका लागल्याच होत्या. काय गेलो ओकेमध्ये. मग इकडं आपलं तळजाई टेकडीच्या रोडला तर म्हणला कार्यकर्ता एक नंबर आपला स्पंज डोसा भेटतो. मग काय घेतला ओकेमध्ये, ताव मारला त्याच्यावर. मग आता म्हणलं आता डोसा खाल्ला आणि तिथं आलो, कॉफी प्यायची नाही. म्हणलं आता कसं व्हायचं. फायनली मग कॉफी पण प्यावी म्हणलं. न्या कॉफी बघा एक नंबर लागते, क्वालिटी आणि क्वांटिटी खतरनाक. एकदा भेट द्या तुम्ही पण अवश्य. मग फायनली आपण कॉफी घेतली आणि इथनं राम ठोकला आणि निघालो. कारण की आपल्याला लांब जायचं असतो, आपण इकडं बेकरायला येतो इकडं खाण्यापिण्यासाठी. त्यात पावसानं धरलंच, निबार भिजावलं. काय आता असं भिजलं तसं बी मग चल म्हणलं तसंच. फायनली दिवसाचा शेवट झाला इथंच आपला. चला भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.